नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये. तर अतिशय आनंदाची बातमी आहे, जे विद्यार्थी एमपीसी यूपीएससीची तयारी करत असतात तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मार्फत जे कोचिंग क्लास मित्रांनो चालवलं जातं तर त्याची मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. यामध्ये किती जागा आहेत, फॉर्म कसं मित्रांनो भरायचं आहे, तर यामध्ये जे परीक्षा शुल्क कसे असेल, तर परीक्षेचं स्वरूप कसे असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी UPSC MPSC कोचिंग प्रोग्राम 2025-26 साठी असेल हा. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन टू 11 मंथ्स UPSC अँड MPSC सिव्हिल सर्व्हिस कोचिंग प्रोग्राम अंडर कशामध्ये UGC स्कीम. तर इंटेक कॅपॅसिटी पहा. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो UPSC साठी किती जागा असतील, तर यामध्ये एकूण 55 जागा आहेत. यामध्ये SC साठी 20 जागा, ST साठी 10 जागा, OBC साठी 9 जागा, मायनॉरिटी साठी 4 जागा, EW साठी 5 जागा, PWD साठी 3 जागा आणि ओपन साठी 4 जागा असतील. तर यामध्ये जे आहेत, जे विद्यार्थी SC ST चे आहेत तर त्यांच्यासाठी फ्री कोचिंग आणि 3000 पर मंथ असेल भेटतील. तर OBC मायनॉरिटी ओपन EW साठी PWD साठी फ्री कोचिंग ओनली असेल, तर फ्री कोचिंग असेल यांच्यासाठी. आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 30,000 रुपये फीस असेल. तर यामध्ये एकूण मित्रांनो 55 जागा आहेत. तर मित्रांनो जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत. तर 30% सीट इन ईच कॅटेगरी आर रिझर्व्ड फॉर कुणासाठी वुमेन कॅन्डिडेट. आणि स्टुडंट ऑफ ऑल द कॅटेगरीज नीड टू डिपॉझिट क्वेश्चन मनी रिफंडेबल ऑफ RS2 किती 2,000 रुपये तर ॲडमिशनच्या वेळेस. तर MPSC कोचिंग प्रोग्राम यामध्ये MPSC साठी किती जागा आहेत पहा. तर MPSC साठी मित्रांनो 20 जागा, SC साठी ST साठी 10 जागा, OBC साठी 9 जागा, मायनॉरिटी साठी 4 जागा, ओपन EW साठी 5 जागा, PWD साठी 3, ओपन साठी 4. आणि यामध्ये ही SC ST साठी फ्री कोचिंग प्लस फ्री कोचिंग आणि 3000 रुपये पर मंथ. तर OBC मायनॉरिटी ओपन EWS PWD साठी फ्री कोचिंग आणि ओपन साठी 30,000 रुपये फीस. तर अशी मित्रांनो 55 जागा आहेत एकूण. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा परीक्षेचे स्वरूप कसे असतील. तर UPSC MPSC दोन्ही बॅचेससाठी प्रवेश परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन केंद्र आधारित द्वारे आयोजित केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची UPSC साठी पहा परीक्षेचे स्वरूप कसे असेल. तर यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन, ॲप्टिट्यूड टेस्टचे 30 क्वेश्चन आणि जनरल स्टडीजचे 70 क्वेश्चन असे एकूण मित्रांनो 100 मार्क्स असतील. आणि 100 क्वेश्चन येते ॲप्टिट्यूड टेस्टसाठी 30 आणि जनरल स्टडीजसाठी 70 क्वेश्चन आणि मार्क्स टोटल 100. मीडियम मराठी आणि इंग्लिश असेल तर 90 मिनिटाचा कालावधी आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. तर यामध्ये सिलेबस फॉर एंट्रन्स एक्झामिनेशन मित्रांनो कोणत्या धर्तीवर असतील. UPSCची जी CSE प्रिलिमिनरी परीक्षा असेल तर त्याच्या धर्तीवरच असेल घेतली जाईल टेस्ट, जी मित्रांनो एक्झाम असेल ते. तर MPSC कोचिंग प्रोग्रामसाठी पहा. MPSC साठी अभियोग्यता चाचणीसाठी प्रश्नसंख्या 30 आणि सामान्य अध्ययनाचे 70 प्रश्न असे एकूण 100 गुण असतील. आणि माध्यम मराठी इंग्लिश असेल तर परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग. तर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे MPSC CSE पूर्व परीक्षेसारखा असेल. तर MPSC पूर्व परीक्षेसारखा MPSCला आणि UPSCला UPSC पूर्व परीक्षेसारखा अभ्यासक्रम असेल. तर यामध्ये प्रोसिजर फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. तर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला या संकेतस्थळावरती जायचं आहे. जर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन तयार करायचं आहे, लॉग इन ID वगैरे तयार करून. आणि तुमच्या अगोदरच जर लॉग इन ID वगैरे तयारी असेल, पासवर्ड वगैरे तयार असेल तर तुम्हाला मित्रांनो फॉर्म डायरेक्ट फिल करायचा आहे डायरेक्ट जाऊन. तर लास्ट डेट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन तर मित्रांनो 26 डिसेंबर तुमचे लास्ट डेट असेल. लास्ट डेट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन बँक पेमेंट 26 डिसेंबर असेल. तर यामध्ये जी परीक्षा शुल्क आहे SC ST OBC मायनॉरिटी ओपन EW साठी 600 रुपये असेल. MPSC साठी आणि UPSC साठीही. आणि जे विद्यार्थी ओपन आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये फीस असेल MPSC साठी आणि UPSC साठी. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा खाली इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलेला आहे.
Educational qualification: candidate should be a graduate for any recognized Indian university to be qualified for UPSC and MPSC civil service examination. तर यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असला पाहिजे. दिस इज अ फुल टाइम कोर्स ॲज लेक्चर मे टेक प्लेस इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग. SC, ST and OBC candidates should have caste certificate issued by the competent authority of महाराष्ट्र सरकारचं SC, ST, OBC यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागेल. तर फॉर ST कॅन्डिडेट्स कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. तर यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल कोणासाठी? ST साठी. तर कॅन्डिडेट्स फ्रॉम OBC अँड इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे EW साठी नॉन क्रिमिलियर लागेल. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी OBC साठी नॉन क्रिमिलियर लागेल. आणि येथे महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्यामधल्या महत्त्वाच्या सूचना पहा. UGC UPSC MPSC कोर्सेससाठी कोणत्याही बॅचमध्ये 2 पेक्षा अधिक वेळा लाभ लिहिता येणार नाही. तर नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळण्याच्या हेतूने ज्या विद्यार्थ्यांनी 2 वेळा या कोर्सेसचा अगोदर लाभ घेतला आहे अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरल्यास त्यांचा निकालात विचार केला जाणार नाही. तर एका विद्यार्थ्याला UPSC व MPSC अशा दोन्ही प्रवेश परीक्षा देता येतील, परंतु दोन्ही प्रवेश परीक्षांसाठीचे प्रवेश परीक्षा शुल्क हे वेगवेगळे भरणे गरजेचे आहे. तर प्रवेश परीक्षा केंद्रावर दिलेल्या दिवशी, ठिकाणी व वेळेत हजर राहण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. तर यामध्ये प्रवेश परीक्षा संदर्भात तसेच प्रवेश परीक्षा निकालासंदर्भात अद्ययावत सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर न्यूज अनाउन्समेंट सेक्शन मध्ये तसेच स्पर्धा परीक्षेच्या केंद्राच्या वेब पेजवर वेळोवेळी पाहण्याची जबाबदारी ही सर्वस्वी विद्यार्थ्यांची राहील. तर हे मित्रांनो जे महत्त्वाच्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. तर तुम्हाला फुल PDF ही टेलिग्राम चॅनलवर देत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांची दर महिन्याची हजेरी 75% भरणे अनिवार्य असेल. तर ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश विकलांग PWD मधून झालेला आहे परंतु ते SC ST प्रवर्गातून असतील तर त्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येईल. अर्ज भरताना अल्पसंख्याक म्हणजेच बौद्ध, जैन, मुस्लिम, पारशी, शीख इत्यादी हा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर इतर कोणत्याही प्रवर्गाखाली प्रवेश घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. प्रवेश घेताना अल्पसंख्याक प्रमाणपत्र असणे अनिवार्य असेल. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा येथे महत्त्वाचे पॉईंट. OBC साठी UGC योजनेप्रमाणे NTA BCD SBC या प्रवर्गातील उमेदवारांना OBC प्रवर्गात अर्ज करू शकतात. तसेच SEBC या प्रवर्गातील उमेदवार EWS अंतर्गत अर्ज करू शकतात. हाही मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे. तर वसतिगृहाच्या जागांची उपलब्धता वाटप हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ व स्पर्धा परीक्षा केंद्रातील सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीच्या अधीन आहे. परीक्षेच्या दिवशी गैरप्रकार. तर प्रवेश परीक्षेचा तारीख पहा. UPSC प्रशिक्षण कार्यक्रम MPSC प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठाच्या बातम्या आणि घोषणा आणि CEची वेब पेज या संकेतस्थळावर माहिती मिळेल. तर प्रवेशपत्राच्या उपलब्धतेबद्दल संकेतस्थळावर अर्जदारांना माहिती देण्यात येईल. तर याबद्दल मित्रांनो आपण जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते पाहिलेले आहेत. तर यामध्ये पहा हाऊ टू अप्लाय. तर कसं अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप येथे अप्लाय कसं करायचं आहे तेही सांगितलेलं आहे. या मित्रांनो संकेतस्थळावरती जायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. संकेतस्थळावरती जाऊन नंतर तुम्हाला इथे ऑप्शन भेटतील तर तुम्हाला जाऊन मित्रांनो अप्लाय करायचं आहे. तर जे विद्यार्थी MPSC UPSC ची तयारी करतात तर त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो नक्की फॉर्म भरा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.